नमस्कार. निसर्ग राजा हवामान अंदाजात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 10 ऑगस्ट 2026. बघा शेतकरी मित्रांनो, आपण दिलेल्या अंदाजानुसार पूर्व विदर्भाला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. तसेच राज्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता ही 11 तारखेपासून 15 तारखेच्या दरम्यान आहे. आज सुद्धा कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता राहणार आहे व आज राज्यात ढगाळ वातावरणात वाढ होणार आहे आणि उद्यापासून राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. फार मोठा पाऊस राहणार नाही. बऱ्याच ठिकाणी पावसाची कमतरता सुद्धा राहणार आहे, याची सुद्धा शेतकऱ्यांनी आधीच नोंद घ्यायची आहे. आणि जवळपास हा पाऊस कुठे कुठे होणार आहे बघा. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. घाटमाथ्यांवर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आहे. वैजापूर, गंगापूर या भागांना पावसाची कमतरता राहण्याची शक्यता आहे. इकडच्या भागात मात्र हलका, मुळवणी, पेंडवणी अशा स्वरूपाचा पाऊस होईल. थोड्याफार ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता ही राहणार आहे. जालना जिल्हासुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बीड जिल्हा, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या भागांना सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. फार मोठा पाऊस या भागांना सुद्धा नाही. या भागात सुद्धा हलका, मुळवणी, पेंडवणी असा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे. तर अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा या भागांना मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहणार आहे. काही ठिकाणी हलका पेंडवणी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. तर उर्वरित राज्यात सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहणार आहे. आणि इकडे सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर या भागांना सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. इकडे मात्र पावसाची कमतरता राहणार आहे. त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या भागांना पावसाची कमतरता राहील. इकडे फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस, फार तर पेंडवणी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहील. थोड्याफार भागातच जोरदार पाऊस राहील. आणि कोकण किनारपट्टी संपूर्ण मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या पुढील 5 दिवसामध्ये आहे. त्यामध्ये रत्नागिरी, रायगड, वसई, विरार, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्गसुद्धा आहे. कोल्हापूरचा पश्चिम भाग जोरदार आहे. पुण्याचा घाटमाथा जोरदार आहे. सांगलीचा घाटमाथा जोरदार आहे. बाकीच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील. नाशिक जिल्हासुद्धा यावेळेस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहणार आहे. नाशिकचा पूर्व भागाकडे पावसाची कमतरताच राहणार आहे. हलका ते पेंडवणी स्वरूपाचा पाऊस हा इकडच्या भागामध्ये पूर्व भागाकडे होण्याची शक्यता, म्हणजे येवला, निफाड या भागांकडे हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस होईल. शहादा, नंदुरबार, धुळे या भागांना मात्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. 15 तारखेपासून 20 तारखेच्या दरम्यान आजसुद्धा या भागांकडे मोठं ढगाळ वातावरण होऊन हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे. आपण पूर्व विदर्भाला पाऊस सांगितला, तिकडे सुद्धा जोरदार पाऊस झालेला आहे. याची सुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्या. धन्यवाद.